पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण आपल्यापैकी बहुतेकांनी भोरच्या दिशेने प्रवास करताना या स्वरूपात पाहिलं असेल, पण या धरणाचं दूरवर पसरलेलं पात्र पाहण्याचा योग मला मागच्या आठवड्यात आला। या भटकंती दरम्यान मी पाहिले या धरण परिसरातील हे पक्षी वैभव। एवढंच नाही तर या निसर्गरम्य भटकंती दरम्यान आणखी दोन गोष्टी पाहायला मिळाल्या। एक म्हणजे या परिसरामधील इंद्रायणी भात पिकांची कापणी व भुतोंडे येथील सरसेनापती येसाजीराव कंक यांचा शिवकालीन वाडा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कसा आहे या निसर्गरम्य भाटघर धरणाचा परिसर। मंडळी नमस्कार। आजच्या भटकंतीमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय पुणे शहराजवळ असलेल्या भाटघर धरणाच्या बॅकवॉटरची सफर करायला। यासाठी आपल्याला पुणे सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ या ठिकाणावरून उजवीकडचे वळण घेऊन भोरच्या दिशेने प्रवास करावा लागेल। भोरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली व पुढे आल्यावर नेकलेस पॉइंटच्या जवळ या दाट धुक्यांनी माझं स्वागत केलं। नेकलेस पॉइंट पासून साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला माळवाडी फाटा लागतो। याच माळवाडी फाट्यावरून उजवीकडचे वळण घेतल्यास आपल्याला भाटघर धरणाचे निसर्गरम्य रूप पाहायला मिळते। मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मंडळी मी आता आहे माळवाडी फाट्यावर। साधारण नेकलेस पॉइंट पासून जेव्हा तुम्ही 2 किलोमीटर पुढे येता तर आपल्याला एक राईट साईडला जाणारा रस्ता दिसतो, तो आहे माळवाडी फाट्याचा रस्ता। आणि तिथून आपल्याला भाटघर धरण जे आहे त्याचं बॅकवॉटर एक्सप्लोर करता येतं। वर सरसेनापती येसाजीराव कंक यांचं गाव पण आहे भुतोंडे, तर तिथला वाडा पण आपण एक्सप्लोर करूया। या मार्गावर प्रवास सुरू करण्याआधी माळवाडी फाट्यावरच थोडा अल्पोपहार करून घेतला, कारण पुढे या मार्गावर फारसे हॉटेल आपल्याला पाहायला मिळत नाहीत। थोडीशी पेटपूजा केल्यानंतर प्रवासाला सुरुवात केली आणि काही अंतरावरच भाटघर धरणाचं हे सुंदर पात्र डोळ्यासमोर आलं। हे ठिकाण मागे टाकल्यावर हा टुमदार रस्ता मला डोंगराच्या कुशीतून पुढे घेऊन गेला। या मार्गावर असलेली छोटी छोटी गावं आजही त्यांचं गावपण टिकवून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतं। पुढे एका वळणावर कुठेतरी थांबायचं व येथील सुंदर दृश्य डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं। गर्दीपासून दूर असलेलं हे सुंदर जग आपलं मन शांत करून जातं। एरवी शहराच्या गर्दीत गुदमरलेला माझा जीव इथे येऊन सुखावला, कारण इथली ही शांतता। ब्रिटिशकालीन हे भाटघर धरण किती दूरवर पसरलेलं आहे याची प्रचिती आपल्याला या भटकंती दरम्यान येते। इथे यायचं व वेगवेगळ्या टप्प्यांवर इथे येऊन शांत बसायचं हेच इथे आल्यावरचं काम। येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर हे धरण किती सुंदर आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते।
धरणाचं निळशार पात्र व जोडीला सुंदर सह्याद्री हे समीकरणच मुळात मन सुखावणार। या धरणाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात ते या धरण परिसरातील दिसणारे वेगवेगळे पक्षी। या प्रवासादरम्यान पुढे आल्यावर हे एक हॉटेल मला दिसलं आणि पुढे पाहायला मिळाली इंद्रायणी भात पिकांची कापणी। हा प्रवास निसर्गासोबत या परिसरातील शेतकऱ्यांचे कष्ट दाखवणारा पण ठरला। वाटेत लागलेल्या एका शेतामध्ये आलो व इंद्रायणी भात पिकांची कापल्यानंतरची प्रक्रिया पाहायला मिळाली। नमस्कार म्हणलं। आता म्हणजे भाताची काढणी चालू आहे का? भाताची काढणी चालू आहे म्हणलं। बरं, आता साधारण कधी आपण जून मध्ये लावलेला? हा, जून मध्ये भात लावलेला असतो म्हणलं। बरं, आणि हा कुठला भात आहे? इंद्रायणी भात आहे म्हणलं। बरं, मग आता तुम्हाला पाहिजे तसा दर मिळतो का? नाही ना, पाहिजे तसा दर भेटत नाही ना म्हणलं। अच्छा, मग काय भाव जातो तो तुमचा? काय 45-50 रुपयाने घेतात आमच्याकडून, नाही का? बरं, म्हणजे डायरेक्ट ग्राहक घेतात का? हा, ग्राहक 55-60 रुपये ग्राहक घेतात। आणि व्यापाऱ्याला दिला तर? व्यापारी दिला तर डायरेक्ट ते 60-65 रुपयाने विकतात म्हणलं पुढे। बरं, ठीक आहे। म्हणजे पण 60-65 रुपये म्हणजे 50-55 रुपये जर विकलं तुम्हाला परवडतं का? नाही ना, परवडत आम्हाला। देऊ आता काय माहितीये का, कष्ट आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्रास, मानसिक त्रास पण लय होतो म्हणलं। काम करायला माणसं मिळतात? माणसं भेटत नाहीत ना म्हणलं। माणसं 300-450 रुपये हजेरी मागतात। मित्रांनो बघा, ही खरी अडचण आहे शेतकऱ्यांची। सध्या काम करायला माणसं नाही मिळत आहे। तर या दादांनी आपल्याला माहिती दिली आणि त्यांच्या शेतामध्ये बघा हे चालू आहे। या शेतकरी दादासोबत केलेली हितगुज खूप काही सांगून गेली। या धरणाचं मोहक रूप तुम्हाला जागोजागी थांबण्यास भाग पाडतं। या मार्गावर प्रवास करत करत आपण राजगड किल्ल्याच्या मागच्या बाजूला पोहोचतो। राजगडच्या आता बॅक साईडला पोहोचलोय। पाठीमागे बघू शकता ते ॲक्च्युली बाले किल्ला आणि नेडा आपल्याला दिसतंय। तर तो परिसर मी तुम्हाला इथून दाखवतो कसा दिसतोय। भारी वाटतं, म्हणजे आपण जनरली राजगडला तिकडून जातो आणि बाले किल्ल्यावर पण जातो, पण त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तिथून जो दिसणारा खालचा भाग आहे तो हा भाग आहे ॲक्च्युली। तर इथून बघा तो राजगडचा जो आपला बाले किल्ला आहे आणि ते नेडा आहे, ती माची आहे, ती आपल्याला कशी दिसते। या मार्गावरून होणारे राजगडाचे दर्शन मन प्रसन्न करून गेलं। आणखी थोडे पुढे आल्यावर मी भुतोंडे गावाजवळ पोहोचलो। मित्रांनो, आता मी भुतोंडेच्या जवळ पोहोचलेलो आहे। तर भुतोंडेमध्ये सरसेनापती येसाजीराव कंक यांचा वाडा आहे, तो वाडा आपण बघूया। तर ऑलमोस्ट आता इथून वेल्ला जवळ आहे। तर हा जो रूट होता तो बराचसा लांब आहे, म्हणजे या मार्गाने जर तुम्हाला भुतोंडेला यायचं असेल तर थोडंसं हे लांब पडतं आणि वेल्ल्यापासून हे ठिकाण भुतोंडे जे आहे ते थोडंसं जवळ आहे। तर जर तुम्हाला फक्त भुतोंडेला यायचं असेल तर मला वाटतं वेल्ल्यावरून येणं जास्त सोपं आहे तुम्हाला। साईडनी मी आलो आहे, जी आपली भाटघर धरणाची साईड होती त्या साईडनी आलो। इथे बघा एक बोर्ड लावलेला दिसतोय आपल्याला, भुतोंडे। तर या बाजूला ते गाव आहे। प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घडले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील हत्तीसारखे बळ असलेले लढवय्ये म्हणजेच
सरसेनापती येसाजीराव कंक आणि त्यांचाच हा ऐतिहासिक वाडा. सरसेनापती येसाजीराव कंक यांच्या शौर्याची यशोगाथा सांगणारी ही ऐतिहासिक वास्तू पाहून मी खरंच धन्य झालो. या वाड्यामध्ये आजही येसाजीराव कंक यांचे 13वे व 14वे वंशज राहतात. सरसेनापती यांनी वापरलेले काही शस्त्र आपल्याला वाड्यात पाहायला मिळतात. या ठिकाणी असलेली बरीच शस्त्र जपून बाजूला ठेवण्यात आलेली आहेत. दरवर्षी खंडेनवमीला त्या सर्व शस्त्रांचं पूजन केले जाते. मित्रांनो बघा, ही तलवार आहे. ही स्वतः तलवार सरसेनापतींनी वापरलेली. हो, बर, गोळकोंड्याला. गोळकोंड्याला. येस, मस्त, भारी. या वाड्यामध्ये वास्तव्यास असलेले सरसेनापती यांचे वंशज फार आपुलकीने या वाड्याबद्दल आपल्याला माहिती देतात. काळामध्ये येसाजीराव कंक यांच्या गुप्त सभेसाठी वापरली जाणारी ही माडी. या ऐतिहासिक वाड्याला भेट देऊन मन खरंच भारावून गेलं. सरसेनापती यांच्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची माहिती मिळते. या वाड्यातून बाहेर पडण्यापूर्वी सरसेनापती यांच्या मूर्तीस वंदन केले व परतीच्या मार्गाला लागलो. परतीच्या प्रवासातला हा रस्ता निसर्गरम्य पण खूपच अरुंद होता. आता मी भुतंडीवरून वाजेघरच्या दिशेने निघालो होतो. वाजेघरहून पुढे आपल्याला वेल्ला ते नसरापूर रस्त्यावर जाता येते. तिथून पुढे मी पाबेघाट मार्ग पुणे शहराकडे आलो. मंडळी, भाटघर धरण परिसरातला हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा. व हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.